गुडघ्यामध्ये मेनली 4 लिगामेंट्स असतात. अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट, पोस्टीरियर क्रुशिएट लिगामेंट, मीडियल कोलॅटरल आणि लॅटरल कोलॅटरल. त्यांना ACL, PCL, MCL आणि LCL असे शॉर्ट फॉर्म्स आहेत. यांना इजा होणे म्हणजे यांच्या जे रेषे आहेत त्यांना कुठेतरी ब्रेक होणे. त्यांचं त्या लिगामेंट इंजुरीचं ग्रेडिंग असतं, ग्रेड 1, ग्रेड 2 आणि ग्रेड 3. ग्रेड 1 ही सर्वात छोट्या प्रमाणात इजा असते आणि ग्रेड 3 ही कंप्लीट इंजुरी असते. तसं या लिगामेंट इंजुरी म्हणजे ज्या आपल्या लिगामेंट्स आहेत त्यांचे जे रेषे आहेत ते ब्रेक होणे, याला लिगामेंट इंजुरी म्हणतात. मेरा नाम प्रदीप साठे है. मैं इंजीनियरिंग फील्ड से बिलोंग करता हूँ. जब मेरा कॉलेज चल रहा था करीब 3 साल पहले, तब मुझे बायलैटरल ACL इशू हो गया था. मतलब कम्प्लीटली ACL डैमेज हो गया था. तो 3 साल मैंने इसको इग्नोर किया. आफ्टर 3 साल में चल नहीं पा रहा था. मैं एक जगह से डायरेक्शन मुड़ नहीं पा रहा था. मैं घुटने पे बैठ नहीं सकता था अपने. तो वैसे इशू हुए तो फिर मैंने हॉस्पिटल के साथ कंसल्ट किया, डेक्कन हॉस्पिटल का. तो गिरीश सर ने MRI वगैरह देखे, उसमें बोला कम्प्लीटली बोथ लेग का ACL प्लस मेनिस्कस है. तो हमने एक ही सर्जरी, दोनों बायलैटरल सर्जरी 1 डे एट अ टाइम प्लान की थी. तो सर्जरी काफ़ी अच्छी हुई. आफ्टर 1 मंथ लाइक आई एम गोइंग टू वॉक नाउ. मैंने वॉकिंग स्टार्ट किया है. मैंने अपने नॉर्मल रूटीन वगैरह सब कर पा रहा हूँ. मेरा पैर भी अभी वेट होता है 120 डिग्री प्लस. अगदी सर, आपण आता पाहिलं लिगामेंट इंजुरी म्हणजे आपण जाणून घेतलंय. यानंतर लिगामेंटच्या त्रासासाठी नेमकी कशा पद्धतीने औषधोपचार केले जातात, कशा पद्धतीने त्यावरती शस्त्रक्रिया वगैरे केली जाते? जसं मी आधी बोलताना बोललो की लिगामेंटची ग्रेडिंग असतं, ग्रेड 1, ग्रेड 2 आणि ग्रेड 3. जेव्हा आपल्याला ग्रेड 1 असतो तो लिगामेंट 20% ते 25%च ब्रेक झालेली असते. त्यामध्ये आपल्याला रेस्ट आणि फिजिओथेरपी हा उपाय असतो. ग्रेड 2 मध्ये जो आहे त्यामध्ये पण सुद्धा आपण रेस्ट आणि फिजिओथेरपीनी मोस्ट ऑफ द भरपूर पेशंटला या पद्धतीने ठीक करू शकतो. मात्र ग्रेड 3 इंजुरी जी असते, ज्यामध्ये लिगामेंट 75% किंवा 100% तुटलेली असते, त्यामध्ये शेवटी आपल्याला सर्जरीचा विचार करावा लागतो. ती लिगामेंट आपल्याला एकतर रिपेअर करावी लागते किंवा रिकन्स्ट्रक्ट म्हणजे नवीन एक लिगामेंट आपल्याला बनवावी लागते. इट डिपेंड करतं की कुठल्या प्रकारची लिगामेंट तुटलेली आहे, गुडघ्याच्या आतमधली तुटलेली आहे की गुडघ्याच्या बाहेरची तुटलेली आहे. तर अशा प्रकारे ग्रेडिंगनुसार त्याची ट्रीटमेंट आपण करतो. आणि मोस्ट ऑफ द पेशंट जे लिगामेंट इंजुरीचे असतात, 100रातले 70 ते 80% पेशंट जे असतात ते ग्रेड 1 आणि ग्रेड 2 मध्ये येतात. आणि ग्रेड 1 आणि ग्रेड 2ला मेनली आपण फिजिओथेरपी आणि काही मेडिसिन्स यांनी ठीक करतो. गेल्या 1 वर्षापासून मला EVNचा खूप याचा प्रॉब्लेम आहे. ज्यावेळेस मी MRI केला त्यावेळेस मला डॉक्टरांनी सांगितलं होतं ऑपरेशनच करावं लागेल, याच्या पलीकडे पर्याय नाही. पण मी ते ऑपरेशन न करता आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली. 1 वर्षापासून आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेत होते. पण आयुर्वेदिकचा मला इफेक्ट नाही जाणवला. 8 दिवस फरक पडायचा, परत 2 दिवस खूप पेन व्हायचं. त्याच्यामुळे माझे दोन्ही खोबे गेले होते. मी घरात 1 महिना पूर्ण बेड रेस्ट होती. मग ऑपरेशनचं डिसाईड केलं तर मला सौरभ सर भेटले, सौरभ गिरी सर. मी यांची अपॉइंटमेंट घेऊन यांना भेटलो आणि ऑपरेशन 3 तारखेला केलंय. आज 2 महिने झाले. 2 महिन्यामध्ये माझी भरपूर रिकव्हरी. पहिला जो पेन होत होतं, मला जो त्रास होता तो पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. मला अजिबात तो जाणवत नाही. आणि मी आता सर्व चालतो, थोडी रनिंग करतो, म्हणजे जे पहिल्यासारखे कामं करत होतो ते करतो. आता गाडी पण चालवतो आणि मी जॉब जॉईन करतोय 2 महिन्यातच. सर, यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण लिगामेंट्स ही शस्त्रक्रिया असते खरी, मात्र यामध्ये कोणते इम्प्लांट्स वापरले जातात? येस, आता आपली कुठली लिगामेंट ब्रेक झाली आहे यानुसार त्याला ऑप्शन्स असतात.
आयदर त्याला रिपेअर करायचं आहे की रिकन्स्ट्रक्ट म्हणजे नवीन बनवायची आहे. गुडघ्याच्या आतमधल्या लिगामेंट्स म्हणजे ACL आणि PCL यांना रिकन्स्ट्रक्ट करावं लागतं, म्हणजे नवीन बनवावे लागतात. जेव्हा आपण रिकन्स्ट्रक्ट करतो त्याला 2 पद्धती आहेत मेनली. एक स्क्रू वापरणे, जे विरघळणारे स्क्रू असतात, कालांतराने ते बोनमध्ये रूपांतर होऊन जातं त्या स्क्रूचं. सेकंड ऑप्शन असतं की विदाऊट स्क्रू ही सर्जरी आत्ता नवीन टेक्नॉलॉजीमध्ये पॉसिबल आहे, ज्याला ऑल इनसाईड ACL रिकन्स्ट्रक्शन किंवा ऑल इनसाईड PCL रिकन्स्ट्रक्शन आपण बोलतो. ऑल इनसाईडमध्ये आपल्याला कुठलाही स्क्रू वापरावा लागत नाही, त्यामध्ये फक्त बटन्स असतात आणि थ्रेड्स असतात. तर ऑल इनसाईड करण्याचा हेतू हा आहे की जे रिसर्च झाले आहे त्यामध्ये असं कळून येतं आहे की जो स्क्रू विरघळायला वेळ लागतो तो प्रत्येक मनुष्याला वेगवेगळा असतो. कोणामध्ये तो 8 months to 1 yearमध्ये डिझॉल्व होतो, काही पेशंटला तो 3 years 4 yearsसुद्धा राहतो. तर हा जो कालावधी आहे जो खूप चेंज होतो एक प्रत्येक माणसानुसार, तर त्याकरता ही नवीन टेक्नॉलॉजी आली आहे ज्यामध्ये ऑल इनसाईड ACL रिकन्स्ट्रक्शन किंवा ऑल इनसाईड PCL रिकन्स्ट्रक्शन आपण करतो आणि त्यामध्ये कुठलेही स्क्रू वापरावे लागत नाही. माझं नाव सुखदेव जानोबा लोखंडे. मी प्रेमलोक पार्क चिंचवडला राहतो. मला जवळजवळ 10 ते 12 वर्षापासून गुडघ्याला सूज यायची, चालताना खूपच त्रास व्हायचा आणि एवढी सूज यायची की मला म्हणजे 3-4 दिवस घराच्या म्हणजे बेडच्या खालीच मी जाऊ शकत नव्हतो, उतरू शकत नव्हतो. मग असं वाकरणी धरून मला बाथरूमला वगैरे जायला लागायचं. तर असा हा त्रास मी खूप वर्ष सहन केला. नंतर मला डॉक्टर गिरींबद्दल माहिती मिळाली आणि मग मी त्यांचा कन्सल्ट घेतला आणि त्यांनी सांगितलं की बाबा सगळं एक्सरे वगैरे काढून सगळे चेक केल्यानंतर सर म्हटले की मला ऑपरेशन करावंच लागेल. मग मी ऑपरेशन केलं आणि मला लगेच त्याच दिवशी मला चालायला त्यांनी उभं केलं आणि मी चालायला लागलो. तर अगदीच. सर, दुर्बीण शस्त्रक्रिया केल्यानंतर किती दिवसात आपण बरं होऊ शकतोय? दुर्बिणीनी जी शस्त्रक्रिया होते ती मेनली ACL रिकन्स्ट्रक्शन आणि PCL रिकन्स्ट्रक्शन किंवा मेनिस्कस रिपेअर या 3 मेन शस्त्रक्रिया गुडघ्यांच्या दुर्बिणीनी केल्या जातात. जेव्हा आपण ACL रिकन्स्ट्रक्शन करतो तेव्हा आपण आपली नॉर्मल लाईफ जी आहे, जसे चालणे, फिरणे, वर्क करणे, हे 1 महिन्यात आपण करू शकतो. आणि ज्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असतात त्या ऑल इनसाईड सोबत आपण थोड्या लवकर करू शकतो. ऑल इनसाईड मेथडनी जर आपण ACL रिकन्स्ट्रक्शन केलं असेल तर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी जवळजवळ 4 ते 5 महिन्यात आपण रिझ्यूम करू शकतो. परत आपण स्पोर्ट्स खेळणे, जंप करणे या सर्व गोष्टी 4 ते 5 महिन्यात ऑल इनसाईड ACL रिकन्स्ट्रक्शन सोबत करता येतात. जर आपण ऑल इनसाईड नाही केलं असेल, स्क्रू जर टाकला असेल तर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीला 7 to 8 monthsचा वेळ द्यावा लागतो. माझं नाव राजेंद्र जयराम सुरू आहे. मी बोरिवलीहून आलेलो आहे इथे हार्डिकर हॉस्पिटलला. मला चालता येत नव्हतं, खूप त्रास होत होता. मी FCI फूड कॉर्पोरेशन इंडियामध्ये काम करत आहे. पण मला आज या हार्डिकर हॉस्पिटलमध्ये येऊन सौरभ गिरीश साहेबांनी खूप मला मदत केली आणि त्यांच्यामुळे ऑपरेशन झालं. सक्सेस रॉबर्ट थ्रू ऑपरेशन केलं. पण मी 3ऱ्या दिवशी मी चालायला लागलो. त्याच्यामुळे मी यांचं खूप मनपूर्ण समाधान वाटतं. सर, एव्हियन त्रास असतो त्यासाठी कोणत्या प्रकारची प्रक्रिया आवश्यक असते? एव्हियन म्हणजे जो खुब्याचा आपला बॉल आहे त्याचा रक्तपुरवठा संपणे. खुब्याच्या बॉलचा रक्तपुरवठा संपल्यावर तो जो बॉल आहे तो निष्क्रिय होतो आणि तिथे आर्थरायटिस डेव्हलप होतो. जेव्हा आर्थरायटिस डेव्हलप होतो तेव्हा एव्हियनची सुद्धा ग्रेडिंग आहेत, ग्रेड 1 to ग्रेड 6. तर त्या ग्रेडिंगनुसार त्याची ट्रीटमेंट असते. इनिशियल ग्रेड म्हणजे ग्रेड 1 आणि ग्रेड 2ला आपण त्या बॉलमध्ये, ही खुब्याच्या बॉलमध्ये मल्टिपल होल्स करणे, सोबत ऑस्ग्रो म्हणजे एक प्रकारचे रिजेनरेटिव्ह थेरपी त्याला देणे आणि त्या बॉलला वाचवायचा प्रयत्न करणे, हा एक पर्याय असतो. जेव्हा आपला हा स्टेजिंग जे असतं ती आर्थरायटिस स्टेजला जातं, बॉल हा पूर्णतः निष्क्रिय झाला आहे आणि आर्थरायटिससुद्धा डेव्हलप झाला आहे, त्यावेळी आपल्याला हिप रिप्लेसमेंट हे ऑप्शन असतं. तर ग्रेड 1 आणि ग्रेड 2मध्ये रिजेनरेटिव्ह थेरपी आणि कोर डिकॉम्प्रेशन हे ऑप्शन्स आहेत. ग्रेड 4, ग्रेड 5, ग्रेड 6
आणि विथ आर्थरायटिस, ज्यांना आर्थरायटिस झालेला आहे ऑलरेडी, त्यांना हिप रिप्लेसमेंट हे ऑप्शन आहे. अगदी सर, तुम्ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती दिली आहे. तुम्ही आता जे 2 ऑप्शन्स दिले आहेत त्यामध्ये सक्सेस रेट हा कसा असतो? जसं मी बोललो की ग्रेड 1 ग्रेड 2 ला आपण रिजनरेटिव्ह थेरपी करणार, त्यामध्ये जो सक्सेस रेट आहे तो एक अराउंड ग्रेड 1 ग्रेड 2 ला जो आहे तो 80 to 85% आहे. आणि जेव्हा आपण हिप रिप्लेसमेंट करतो तेव्हा हिप रिप्लेसमेंटचा जो सक्सेस रेट आहे तो एक ऑलमोस्ट 98% सक्सेस रेट आहे. हिप रिप्लेसमेंट ही खूप सक्सेसफुल सर्जरी आहे. हिप रिप्लेसमेंटचे कॉम्प्लिकेशन्स जे आहेत ते फार मिनिमम आहेत. तर असे या 2 प्रक्रियेचे सक्सेस रेट आहेत. दोन्हीही ऑप्शन्स खूप छान आहेत. आपण जर ते व्यवस्थित पेशंट्सला दिलेत, जे ग्रेड 1 आहे ग्रेड 2 आहे त्यांना ते दिलेत, तर त्याचा सक्सेस रेट वाढतो. जेव्हा रिजनरेटिव्ह थेरपी जी आहे ग्रेड 4 ग्रेड 5 ला जर आपण यूज केली तर त्यामध्ये सक्सेस रेट कमी होतो. म्हणून आपण ग्रेड 4 पेक्षा जास्त असलेले जे पेशंट आहे त्यांना हिप रिप्लेसमेंटचा ॲडवाईस करतो आणि ग्रेड 1 ग्रेड 2 ला आपण रिजनरेटिव्ह थेरपीचं ऑप्शन देतो. अगदी सर, आता डॉक्टर मंत्रामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा लोकशाही मराठी. गरम सहन करेल पण पाणी वाहत राहील. फिनोलेक्स पाईप पिढ्या बदलतील पण पाईप नाही. मराठी माणसाचा आवाज. शाळेत जाऊ का पाणी भरू घरी. जनता पाणी टंचाईनं त्रस्त. राजकारणी निवडणुकीत व्यस्त. खूप गंभीर परिस्थिती आमच्या गावामध्ये आहे. पाण्यासाठी महिलांना खूप वणवण करावी लागते. निवडणूक प्रचाराचं माजलंय रण. हंडाभर पाण्यासाठी सामान्य फिरतोय वणवण. पाणी जर भरलं तर पोटाला उपाशी जेवणामुळे राहावं लागतं. माध्यम म्हणून लोकशाहीचा सामान्यांना हात नाही सोडणार. लोकहिताच्या प्रश्नावर जनतेची साथ. मराठी माणसाचा आवाज. लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा. ब्रेकनंतर डॉक्टर मंत्रामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण सरांकडून पुन्हा एकदा माहिती जाणून घेऊयात. सर, खुबा प्रत्यारोपणाची कारणं नेमकी काय असू शकतात? खुबा प्रत्यारोपण म्हणजे हिप रिप्लेसमेंट. हिप रिप्लेसमेंट हे त्या पेशंटला ॲडवाईस केलं जातं ज्यांचा खुब्याचा बॉल म्हणजे हिप बॉल जो आहे तो खराब झालेला आहे किंवा त्यांना हिप आर्थरायटिस आहे, म्हणजे त्यांच्या खुब्यामध्ये फ्रिक्शन होत आहे. आता हिप आर्थरायटिसचे वेगवेगळे कारणं असतात. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे एव्हीएन, अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फेमोरल हेड, म्हणजे जो बॉल आहे त्याचा रक्तपुरवठा थांबणे आणि त्या बॉलची झीज होऊन त्याचा शेप चेंज होतो आणि शेप चेंज झाल्यामुळे आपल्याला आर्थरायटिस होतो. दुसरं कारण म्हणजे आपल्याला कुठला फ्रॅक्चर झाला आहे, जो बॉल असतो त्याच्या खाली किंवा बॉलमध्ये फ्रॅक्चर झाला आहे तर तो व्यवस्थित जोडला नसेल तेव्हासुद्धा आपल्याला आर्थरायटिस होतो. तिसरं कारण म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, ज्यांना संधिवात असतो त्यांना पण हा होतो. चौथं कारण म्हणजे अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस, हे पण एक प्रकारचा संधिवात आहे. तर या सर्व कारणांमध्ये जो आपला खुब्याचा सरफेस असतो जो खूप स्मूथ असतो तो एक प्रकारे डॅमेज होतो आणि तो अनइवन होतो, रखरखीत होतो. त्यामुळे दोन जॉईंट सरफेसमध्ये फ्रिक्शन होतं, आपल्या खुब्याच्या बॉलमध्ये फ्रिक्शन होतं आणि त्यामुळे आपल्याला पेन होतो. त्या फ्रिक्शनला आर्थरायटिस म्हणतात. आणि या अशा पेशंटला ज्यांना हिपचा आर्थरायटिस आहे त्यांना हिप रिप्लेसमेंट ही सर्जरी ॲडवाईस आहे. सर, खुबा प्रत्यारोपणासाठी नेमकी आधुनिक पद्धत कोणती वापरली जाते? आधुनिक पद्धत खुबा बदलण्यासाठी हिप रिप्लेसमेंटसाठी सध्या डायरेक्ट अँटिरियर अप्रोच ही आहे, ज्यामध्ये खुब्याच्या समोरच्या भागातनं आपण खुब्याला ओपन करतो आणि त्यामध्ये अँटिरियर अप्रोचनी ती सर्जरी केली जाते. अँटिरियर अप्रोच या सर्जरीचे ॲडव्हान्टेजेस हे आहेत की त्यामध्ये इन्सिजन जे असतं, म्हणजे जो आपण चिरा देतोय तो एक जवळजवळ 7 ते 8 सेंटीमीटरचा असतो. सोबत या अप्रोचमध्ये कुठलीही मसल कट करावी लागत नाही. तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे या अँटिरियर अप्रोचनी जेव्हा आपण सर्जरी करतो
तेव्हा हिप डिस्लोकेशन म्हणजे ऑपरेशन नंतर हिप रिप्लेसमेंट झाल्यानंतर तुमचा खुब्याचा बॉल खसकेल, हिप डिस्लोकेट होईल याचे चान्सेस मिनिमम असतात, म्हणजे नाहीच्या बरोबर असतात. तर अँटीरियर अप्रोचचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ही मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी आहे. यामध्ये कुठली मसल कट होत नाही आणि आणखीन एक महत्त्वाचा फायदा म्हणजे की यामध्ये हिप डिस्लोकेशनचे चान्सेस जे आहे हे नाहीच्या बरोबर असतात. तर डायरेक्ट अँटीरियर अप्रोच ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे जी आपण हिप रिप्लेसमेंट करता वापरतो. अगदीच. सर, रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण म्हणजे नेमकं काय असतं आणि ते का करावं? ज्यांना गुडघ्यांचा त्रास असतो, वयोमानानुसार जी आर्थरायटिस होतो, ज्याला ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणतात, त्यामध्ये आपण नी रिप्लेसमेंट ही सर्जरी करतो. किंवा ज्यांना संधिवात असेल, त्यांचा गुडघा खराब झाला असेल, तेव्हा आपण नी रिप्लेसमेंट ही सर्जरी करतो. नी रिप्लेसमेंट करण्यासाठी रोबोटिक पद्धत ही सर्वात लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, ज्यामध्ये आपल्या गुडघ्याचा CT स्कॅन केला जातो, खुब्याचा पण CT स्कॅन होतो, अँकलचा पण CT स्कॅन होतो. आणि कारण की हे 3 जॉईंट्स जे आहेत त्यांचं अलाइनमेंट असणं फार इम्पॉर्टंट आहे. CT स्कॅन केल्यानंतर त्यांचा एक 3D बोन मॉडेल तयार होतं. त्या बोन मॉडेलवर कुठला साईजचा इम्प्लांट लागणार आहे, कुठल्या शेपमध्ये ते बोन कट करायचं आहे, कुठला अँगल आपल्याला द्यायचा आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ऑपरेशन करण्याच्या आधीच आपण डिसाईड करतो. तर ही एक प्रकारची शस्त्रक्रिया एका डमी मॉडेलवर आपण करून बघतोय ऑपरेशनच्या आधी. आणि मग सर्जरीच्या वेळी एक मल्टिपल आपण बोन पॉईंट्स घेतो, त्यांना बोन मॅपिंग म्हणतात. आणि सॉफ्ट टिश्यू म्हणजे लिगामेंट्सचं टेन्शन काय आहे ते आपण माहिती करतो. आपल्या पायाला सेन्सर्स लावले जातात, ज्यामुळे जी पायाची हालचाल होते आहे ती कळून येते. आणि या सर्व गोष्टींना, या सर्व पॉईंट्सला, या सर्व इन्फॉर्मेशनला कलेक्ट करून एक फायनल प्लॅन तयार होतो. आणि जेव्हा तो फायनल प्लॅन तयार होतो त्यामध्ये आपण डिसिजन घेऊ शकतो की किती मिलीमीटर बोन कट करायचं आहे, कुठल्या अँगलमध्ये हा इम्प्लांट फिक्स करायचा आहे, कुठल्या साईजचा इम्प्लांट पेशंटला परफेक्ट बसणार आहे. या सर्व डिसिजनला हेल्प करतं आपल्याला रोबोटिक सिस्टम, हे सर्व डिसिजन घेण्याकरता. आणि फायनल जी प्रोसेस आहे जी बोन कटिंगची आहे त्यामध्ये रोबो हेल्प करतो. ती बोन कटिंग थ्रू रोबोटिक आर्म होते आणि ती फुल्ली ऑटोनॉमस असते. फुल्ली ऑटोनॉमस म्हणजे जेव्हा मी रोबोला कमांड देईल की हे बोन कट करायचं आहे, या अँगलमध्ये कट करायचं आहे आणि एवढं मिलीमीटर कट करायचं आहे, रोबो एक्झॅक्टली विथ 100% प्रिसिजन तेवढंच बोन कट करून देणार आणि त्या अँगलमध्ये. कारण की आपण आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी 1 डिग्रीचा अँगल किंवा 2 डिग्रीचा अँगल डिफरन्शिएट करणं पॉसिबल नाही. अगदी बरोबर. ही प्रिसिजन आणण्याकरता, हे एक ॲक्युरेसी आणण्याकरता रोबोटिक्सचा उपयोग होतो. तर जेवढं प्रिसिजन जास्त असेल तेवढं त्या इम्प्लांटची लाईफ वाढते, त्या सर्जरीचे सक्सेस रेट वाढतात. सेकंड महत्त्वाचा फायदा म्हणजे सॉफ्ट टिश्यू हँडलिंग, म्हणजे जे आपण आजूबाजूचे आपले स्नायू आहेत त्यांना हँडलिंग फार कमी होतं रोबोटिकमध्ये. त्यामुळे ऑपरेशन नंतरचा जो दुखण्याचा त्रास आहे तो फार कमी असतो. तर हे रोबोटिकचे फायदे आहेत आणि अशा पद्धतीने रोबोटिक सर्जरी नी रिप्लेसमेंट करता उपयोगात येते. सर, गुडघा प्रत्यारोपणासाठी नेमके कोणते इम्प्लांट्स वापरले जातात? गुडघा प्रत्यारोपण नी रिप्लेसमेंट करता मेनली 2 प्रकारचे इम्प्लांट्स असतात. एक इम्प्लांट ज्यांना काही कोटिंग नसतं आणि एक इम्प्लांट ज्यांवर कोटिंग केलेलं असतं. जे नॉन कोटिंग इम्प्लांट असतात त्यांना COCR म्हणजे कोबाल्ट क्रोम मॉलिब्डेनम या मेटलचे बनलेले असतात, अलॉयचे बनलेले असतात. आणि एक कोटिंग इम्प्लांट असतो त्यांना टायटॅनियमचं कोटिंग असतं. आता हे कोटिंग करण्यामागे रिझन हे आहे की कोबाल्ट क्रोम मॉलिब्डेनम हा जो धातू आहे, अलॉय आहे, हा यांना ॲलर्जी होऊ शकते काही पेशंट्समध्ये. आउट ऑफ 1000 1 किंवा 2 लोकांना त्याची ॲलर्जी होऊ शकते. तर ती ॲलर्जी रिॲक्शन टाळण्यासाठी त्या इम्प्लांटला एका टायटॅनियमनी कोटिंग केलं जातं. टायटॅनियम हा जो अलॉय धातू आहे तो सर्वात इनर्ट, म्हणजे तो ॲलर्जी करत नाही असा आहे, तो बॉडीला फार सुटेबल आहे. म्हणून आता नवीन जे इम्प्लांट्स आले आहेत ते मोस्टली कोटिंग इम्प्लांट्स आहेत, ज्यांची लाईफ पण खूप जास्त आहे आणि त्यांना ॲलर्जिक रिॲक्शन्स कुठल्या होत नाहीत पेशंट. तर सर, गुडघा प्रत्यारोपणानंतर आपण किती दिवसांनी सामान्य जीवन जगू शकतोय? नी रिप्लेसमेंट गुडघा प्रत्यारोपण केल्यानंतर आपली रिकव्हरी अशी असते की जर आपली सकाळी सर्जरी झाली आहे तर संध्याकाळपर्यंत आपण पेशंटला पायावर उभं करतो. एक पेशंट हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 3 दिवस असतो. 3 दिवसात त्यांना
चालणे, वॉशरूमला जाणे, 2 पायऱ्या चढणे, हे सर्व ट्रेनिंग हॉस्पिटलमध्येच होतं. 14व्या दिवशी आपले जे सुचर्स असतात, टाके असतात, ते निघतात. 14व्या दिवसात पेशंट इंडिपेंडंटली वॉक करायला लागतो. एक 25 ते 30 दिवसात पेशंट हा सुरळीत चालायला लागतो. त्यांची जी चाल ऑपरेशनच्या आधी बदललेली असते ती एक 25 ते 30 दिवसांमध्ये नॉर्मल माणसांसारखी होऊन जाते आणि ते नॉर्मल जगू शकतात. एक ॲव्हरेज जर पकडला आपण तर 1 महिना हा जो आहे, 1 मंथ हा ॲप्रोप्रिएट टाईम आहे 100% रिकव्हरीसाठी, नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये. सर, खुबा प्रत्यारोपणासाठी नेमके कोणते इम्प्लांट्स वापरले जातात? खुबा प्रत्यारोपण म्हणजे हिप रिप्लेसमेंट, याकरता मल्टिपल ऑप्शन्स आहेत इम्प्लांटसाठी. त्यांना 2 कॅटेगरीमध्ये आपण डिवाईड करू शकतो. एक असतो सिमेंटेड इम्प्लांट आणि एक असतो अनसिमेंटेड इम्प्लांट. अनसिमेंटेड इम्प्लांट हा जो आहे तो यंग पेशंटला वापरला जातो आणि सिमेंटेड जो आहे तो एक 70 वयोगट आहे, ज्यांना ऑस्टिओपोरोसिस, हाडांची ठिसूळता झाली आहे, त्यांना वापरण्यात येतो. आता या सिमेंटेड किंवा अनसिमेंटेड यामध्ये पण आणखीन ऑप्शन आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बॉल जो आहे तो कुठल्या याचा बनलेला आहे त्यानुसार. तो बॉल एकतर मेटलचा असतो तर त्याला मेटल ऑन पॉली म्हणतात. तो बॉल जर सिरॅमिकचा असेल तर त्याला सिरॅमिक ऑन पॉली म्हणतात. आणि जर दोन्ही बाजूनी आपण सिरॅमिक वापरलं असेल त्याला सिरॅमिक ऑन सिरॅमिक म्हणतात. म्हणजे बॉल आणि त्याचं कव्हर यानुसार त्या इम्प्लांटचं डिव्हिजन आहे, एक कॅटेगरायझेशन आहे की तो बॉल कुठला वापरला जातो आहे आणि त्याचं कव्हर कुठल्या वापरला जातो आहे. सध्याच्या परिस्थितीत सिरॅमिक ऑन पॉली हा जो इम्प्लांट आहे हा सर्वात उत्तम इम्प्लांट आहे. त्याचे रिझल्ट्स फार छान आहेत आणि त्यांनी रिकव्हरी पण फास्ट होते. अगदी सर, तुम्ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती दिली आहे. यासह डॉक्टर मंत्रा या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी.